तर ह्यो आहे नामदेव थोरात. प्रॅक्टिसच्या आधी तापा लागलाय. हे नाम किती मारणार? एक बॉलला 6 म्हणतोय. हे बघा कपाळात बॉल लागला त्याच्या नादात. एक बॉलला 6 मारणार म्हणतोय. तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता चालू आहे दिवाळी. मग दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या परिवारांना बी खूप खूप शुभेच्छा. लाडू खाल्ला काय? तर आज आपण जायचं आहे रांजणीला. तर आज चालू सीझनची पहिली मोठी टुर्नामेंट आपल्या क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाणार आहे रांजणी इथं आहे. तर पहिलं प्राईज आहे 75,000, दुसरा 51,000, तिसरं 21 आणि चौथं 21,000 असं प्राईज आहे. ह्या सीझनची पहिली टुर्नामेंट मोठी. आणि कायम असं समजलं जातं की दिवाळीला विजय कुलकर्णी चषक असते, स्वर्गीय विजय कुलकर्णी. ती चषक झालं की सुरुवात झाली टुर्नामेंटला, सीझनला सुरुवात झाली. तर अचानक एकदम कुकटीवाल्यांनी टुर्नामेंट भरवली, त्यामुळं सुरुवात तिकडून झाली. नाहीतर कायम सुरुवात रांजणीतून होत्या. नियोजन खूप मोठं असते आणि नियोजनमुळं टीमा तर एवढ्या लांबून येतात ना. तर आज तालुका हाप आहे, आज कोल्हापूर आहे, विजापूर आहे आणि बेळगाव आहे. आणि आपली पण टीम आहे. आपली पहिलीच मॅच पंढरपूरवर आहे. आणि नियोजन व्यवस्थित असलं की टीमा किती पण लांबून येतात, त्याचा विषय नसतो. पण आणि क्रिकेटचं एक नाही, नियोजन बेस्ट म्हणजे बेस्ट असते रांजणी. डे आणि नाईट पहिलीच टुर्नामेंट आहे. मॅच चालू होणार 1 वाजता. आणि रांजणीचा एक वैशिष्ट्य असं आहे की शार्प टाईम टू टाईम मॅच असत्या, अन्यथा पेनल्टी असते. तिथं प्रत्येकाला डिसिप्लिन ज्याला नाही त्याला डिसिप्लिनमध्ये राहायला लागतं आपापच. कारण का सीझन चांगलाच आहे, सीझनला डिसिप्लिन राहायला लागणार. आणि रांजणी हे क्रिकेटची पंढरी रांजणीला का म्हणते, तर त्याचं असं उदाहरण आहे की ह्या 30 टुर्नामेंट सीझनला झाली एका वर्षात, तर 15 टुर्नामेंट रांजणीत होते त्यामुळं क्रिकेटची पंढरी त्याला म्हणते ते रांजणीला. म्हणजे सांगली जिल्ह्यात आपल्या पूर्ण टुर्नामेंट नियोजनबद्ध असते आणि खट्टच असते. आता पूर्ण त्यांनी नाईट टुर्नामेंट घेतल्या. 1 लाख फक्त लाईटचा खर्च आहे. तर तुम्हाला लाईट ग्राउंडवर गेलो होतो, पण एकदम भारी नियोजन आहे पूर्ण. आता आम्ही गेलो 1 ला चालू होणार मॅच, रात्री 10 ला शार्प संपते त्या मॅचा. एक टीम सेमीफायनलला जात्या रात्री. तर चला जाऊया आपण ग्राउंडवर. आणि आपल्या टीमचे ओनर सर्वेसर्वा बॉस हे बघा आपल्याला न्यायला आलेत बॉस. आता बॉस संग जायचं मॅचला. तर चला जाऊया. ओके, लेट्स गो. स्टंट बाजी बघा, गाडी घातल्या गाड्यानं पटरीवर नाही बघ डायरेक्ट. मग ते शॉर्टकट जायचं आहे, लगेच जातोय शॉर्टकट. पटरीतनं गाडी घातलाय. किती हुशार डोक्यात आहे बघा. स्टंटमॅन आहे, स्टंटमॅन. हिंमत दावाला त्यात किती दम आहे वाटल्यावर मग ती लगेच डायरेक्ट पटरीवर गाडी घातलाय. तर आता तालुका हापची मॅच आहे आणि आमच्यावर जुडले ते मच्छू सर उर्फ गोट्या. गोट्या आलाय आमच्या संघ मॅच खेळायला. आणि हे रांजणीचं ग्राउंड एक नंबर नियोजन. साईडनं बॅरिकेड, पूर्णपणे बॅरिकेड आहेत. आणि ह्या लाईट आहेत. ह्या लाईटचा 4 दिवसाचा खर्च 1 लाख रुपये आहे फक्त लाईटचा. मंडपचा वेगळा. आणि आमच्यात फिनिशर आहेत, मुद्दू फिनिशर आमच्या टीमचे. गावला की सुट्टी नाही, टप्पा टाकला की बाहेर. फिनिशर सुट्टीच देत नाहीत. तालुका हाप असल्यामुळं आमच्या टीममधले 6 प्लेयर आहेत. आणि आपल्या पूर्ण तालुक्यातले 4 प्लेयर घेतले. ते असे 11 जण करून खेळायचं आहे. आणि प्लेयर आत्ता मॅच आहेत गरम व्हायला लागले. ते फिरोज सर बॉलिंग करले. हो प्रथमेश भोसले धुळगावचा स्टार प्रॅक्टिस करायला लागला आहे. प्रॅक्टिस चालू. पूर्णपणे नियोजन 1 नंबर खट्ट. पवेलियन ह्या साईडला पवेलियन केले. आणि कॉमेंट्रीचा बॉक्स अलग केला आहे कारण आवाज यायला नको. आणि हे आमचे स्टार SP संघाचे स्टार अविनाश वाघमारे मैदानात उतरलेले आहेत. आणि बॉस आमच्या टीमचे मेंटॉर सगळे मैदान आले आहेत. मॅच खेळायची पूर्णपणे 100% देऊन. पहिलीच मॅच आहे, खेळलं तर नाव होणार आहे. आणि मोठे मोठे दिग्गज प्लेयर येणार आहेत, जसे की नितीन माटुंगे आपले. म्हणजे असं प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, कारण प्रत्येकाला व्लॉग बघणाऱ्याला वाटेल माझं नाव घेतलं, ह्याचं नाही घेतलं, असं तसं. त्यामुळं नाही घेत. सगळी स्टार सगळीच असते ते.
आता तुम्ही म्हणशीला एकदमच ह्याचा व्हिडिओ असा कसा क्लिअर झाला, थोडासा काळपट दिसत होता. तर आपला ह्यो मोबाईल आहे, ह्यो अनिल देसाईचा मोबाईल आहे. मोबाईल चांगलाच आहे त्याचा. आपला जरा मोबाईलची जरा क्वालिटी कमी आहे, त्याचा 4K व्हिडिओ तयार होतोय. त्याच्यामुळं थोडं माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार करतोय आणि थोडं त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार करतोय. त्यामुळं क्वालिटी थोडी वर खाली होत्या, तेवढं ॲडजस्ट करा. आपण बी मोबाईल घेऊ आपण बी. तर स्टार सगळीच असतात, पण ज्याच्या त्याच्या खेळण्यावर नाव देतात प्लेयर. आणि आता आपली आहे सिमिडिकोटवरती टुर्नामेंट आहे. तर सिमिडिकोट सांगलीमध्ये 100% या सिमिडिकोटवरतीच टुर्नामेंट घेतल्या जाते. त्या फक्त कोल्हापूर साईडला गेलो किंवा सांगली जिल्हा सोडून गेलो तर दुसरीकडे ना सिमिडिकेट सोडून माती विकेटकडे जास्त प्राधान्य असते. कारण त्याचं कारण असं की मोठ्या लेवलला गेलो आपण, ISPL बघितले, दिल्ली सिरीज बघितले, तर बाहेर मोठ्या टुर्नामेंट ह्या माती विकेटवरती होत्या. फक्त सांगली जिल्ह्यात फक्त 10% ठिकाणी आपण फक्त माती विकेटवर खेळत असेल, नाही सरस 90% सिमेंट विकेटवरती टुर्नामेंट असते त्या. पण तसं त्याचं नाही करून चालणार, कारण प्रॅक्टिस ही दोन्ही विकेटची सवय पाहिजे. जिथं सिमेंट विकेटवर प्रॅक्टिस करून माती विकेटवर खेळायला गेलो तर त्याचा टप्पा अलग असतोय आणि बॉल टर्न पण सिमेंट विकेटपेक्षा मातीवर जास्त होतोय. त्यामुळं दोन्ही विकेटचं प्रॅक्टिस पाहिजे, नाहीतर अवघड होते खेळणं. जास्त मोठ्या लेवलला खेळा असलं तर सिमेंट विकेटवरती खेळणं थोडंसं टाळलं पाहिजे किंवा दोन्ही विकेटची बी सवय पाहिजे. माती विकेटवरती जास्त खेळलं पाहिजे, त्याचा फायदा हा मॅचला होतोय, 100% होतोय. खेळाच्या आधी गडी लई तापा लागलेत, सगळे रपारप मार लागलेत. पण प्रॅक्टिसचं डेअरिंग वेगळं असते आणि मॅचचं डेअरिंग वेगळं असते. त्यामुळं मॅचला खेळणं जरूर असते, प्रॅक्टिस करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. पण प्रॅक्टिस करून मॅचला जो खेळल तोच खरा स्टार होत असतो. आणि ग्राउंड बघा तुम्ही, व्ह्यू बघा ग्राउंडचा. ह्या मोबाईलमध्ये कसा दिसतोय बघा आणि आपल्या मोबाईलमध्ये कसं दिसतोय. हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण रांजणीचं आहे. मोठमोठ्या टुर्नामेंट इथं भरतात. क्रिकेटची पंढरी का म्हणते ती तुम्हीच बघा. त्यांचं नियोजन एकदम बेस्ट असतंय. पूर्णपणे ग्राउंड आणि स्टेज आणि गव्हर्नमेंट आहे त्यांचं, त्यामुळे त्यासनी कशाची कमी नाही. आणि टुर्नामेंट नाईटला व्ह्यूज बघा. लाईटचा खर्च जेवढा दिला आहे तेवढा पैसे वसूल आहे. पूर्णपणे फील येतो, इंटरनॅशनल खेळासारखा फील होतो इथं. काल रात्री जोरात पाऊस पडला, त्यामुळं क्वार्टर फायनलची मॅच राहिलेली आहे आणि सकाळी 11 वाजता त्यांनी घेतलेली मॅच. आणि या क्वार्टर फायनलमध्ये सेमीफायनलला रांजणी टीम गेल्या. सांगण्याचं कारण असं की कष्ट करते त्यांना फळ पण मिळते, प्रामाणिकपणे ग्राउंडवर राबतात आणि तसा त्यांचा गेम पण आहे. प्रामाणिकपणे खेळतात आणि सेमीफायनलला एंट्री केलेली आहे. तर बघूया आता आपलं काय होतं. 100% देऊन खेळायचं आणि ट्राय तर करायचं. टीमा चांगल्या आहेत, फाईट देऊन वर जायला लागणारच आहे. आणि चांगलं खेळलं तेवढं नाव पण चांगलं होतं आहे. त्यामुळं आपल्या मोठ्या लेवलला खेळायला मिळणार इथं जर गेम झाला तर. गेम बघून आपल्या हातात नाही, सोडा नशिबाचा दिवसाच आहे, त्याचा दिवस लागल तो खेळणार. पण असं झालं पाहिजे की प्रत्येकजण खेळलं पाहिजे. प्रत्येक खेळ त्याचा दिवस आहे. 11 जणांचा गेम आहे. प्रत्येकजण खेळल, जो चांगला खेळल त्याचं नाव होईल, ती टीम वर जाईल. आणि टीमवर गेला फायदा काय होते, टीम सारखी जिंका लागली की प्लेयरांचं नाव आपाप होत असते. त्यामुळे प्लेयरांना दुसरीकडे खेळायला बी ओपन साईडला भेटतंय. तर 100% देऊन खेळू आपण. चला, ऊन तर असलं लागले. आधीच कलर आहे आमचा डीम, उन्हानं पागा आम्ही काळं कुळकुळीत होणार आहे. पागा सगळे तोंडाच्या अपदा होत्या पाग आपल्या उन्हानं. आपल्या टीमचे आता सर्व आले आहेत. पोलाड जात्या, पोलाड पॉवर वर बघिकडं पोलाड पॉवर रपाटा नावाने खेळे असत्या. बॉल 6च्या बाहेर 30 मीटर 40 मीटर पडत असं एवढ्या लांब कण असलं मारतात. मॅचला कुकटुईला सगळ्यांनी भीती गाठलेली. असला डेंजर पोलाड पॉवर आहे. आणि आता बॅटिंग करायला आलाय मुद्दो फिनिशर. ह्यो मुद्दो फिनिशर तटत नाही, पडला की नुसतं हेलिकॉप्टर किंग रपाटाच घालते. तर मैदानात आहे आता पोलाड जात्या, त्यांच्या विरुद्धात आहे त्यांचा मेहुणा नन्या. मेहुणा विरुद्ध दाजी, 1 बॉल 6. मेहुणा विरुद्ध दाजी आणि कट्टर बॉल. विकेट रे दाजी, विकेट घेतली. तर इथं LED तुम्हाला दावतो. LEDच्या जवळ आली, जवळून LED बघा कशा दिसतात. तर ह्या LED आहेत त्या, यांचा उजेड आहे नाही पूर्णपणे. एवढे फोकसमध्ये ताकद आहे पूर्णपणे. इथनं एवढ्या लाभ म्हणजे साधारणतः 50 ते 60 मीटर बाउंड्री असेल, तर बाउंड्रीवरनं पूर्णपणे फोकस पडतोय. असं वाटते डेला आपण क्रिकेट खेळावं. ह्या LED आहेत, या बाउंड्रीला बॅरिकेड त्यांचं पूर्णपणे. नियोजन म्हणजे नियोजन शिस्तबद्ध असते पूर्णपणे.
आणि उगाच त्यांना क्रिकेटची पंढरी का म्हणतात त्याचं उदाहरण यांचं हीच आहे की शिस्त. आणि पवेलियन त्यांनी एवढी मोठी केली, दोन्ही टीमांना पवेलियन अलग केली ते. तर हे त्यांच्या टीमचं पवेलियन, एक टीम ह्या साईडला एक टीम त्या साईडला, पूर्णपणे खुर्च्या केले त्या इंटरनॅशनल लेवलसारख्या. पण नियोजन असं बघून आहे ना, नियोजन बघून टीमाला लांबनं खेळा येते त्या. आणि नियोजन चांगलं असलं तरी खेळा बी मजा येत्या. चांगल्या टुर्नामेंट पार पडते त्या. कायम त्यांचं बेस्टच आहे. टुर्नामेंट चांगली पार पाडायचं म्हटलं तर रांजणेवाली बेस्टच आहेत कायमच. डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लिन. तर आता आमची 1 वाजता मॅच होती पंढरपूर विरुद्ध SP स्पोर्ट्स कवठेमंकाळ. पण पंढरपूर काही कारणास्तव तब्बल 1.5 तास लेट आले. पण एके ठिकाणी काय करते, 1.5 तास लेट आले म्हणून 10 रनाची पेनल्टी किंवा 1 ओव्हर कमी करते 6 ओव्हरमधले. पण इथं असं केलं नाही, कमिटीनं डायरेक्ट टीम बाहेर काढल्या, डायरेक्ट बाहेर. आणि आता ते लई रिक्वेस्ट करत होते की बाबा चुकून झालं, आम्ही काय मुद्दाम केलं नाही. पण डिसिप्लिन तर कडकच आहे पूर्ण. क्रिकेटची पंढरी उगं म्हणत नाहीत, खेळाला बी जेवढं महत्त्व आहे तेवढं स्ट्रिक्ट पण आहे. तर आता पंढरपूर एवढ्या लांब ना आले, त्यासना ट्रॅव्हलिंगचं खर्च प्लस एंट्री फी 6,000 रुपये, 10,000चा फटका तर बसलाय. बिना खेळता काय ना अशीच चालली ती. आणि आम्ही जरा वेळेत आल्यामुळं आम्हाला दुसऱ्या राऊंडला डायरेक्ट एंट्री मिळायला लागल्या. तर आता डायरेक्ट 6 वाजता मॅच आहे. भूक तर निभार लागल्या, तर लाईटली वडापावच खाल्ला पाहिजे. वडापाव खायचं, मॅच बघत बसायचं. टुर्नामेंट चांगले आहेत, बाहेरचे प्लेयर आले ते मॅच बघत बसायचं. तर आमचा दुपारचा काय लंच, दुपारचं लंच वडापाव खायचं, मॅच बघायचं. सगळी अख्खी टीम बसली वडापाव खात. आता डायरेक्ट 6ला मॅच, वडापाव निवांत मॅच बघायचं. एक मॅच खेळायसाठी पूर्ण दिवस गेला. आता अंधारात खेळायला लागते एक मॅच. पण त्या एक मॅचेसाठी घरातनं निघली सकाळी 12 वाजता. आणि 12 वाजल्यापासून असंच आहे. फक्त दुपारी वडापाव खाल्लेत, त्यानंतर अजून असंच आहे. आता कंटिन्यू इथनं पुढे मॅच चालू राहते. जर जिंकत गेलं तर वेळ होत जाणार, आणि जर बायचान्स खालीवर काय झालं तर इथूनच आपला प्रवास थांबतोय. पण पूर्ण दिवस जातोय अशाच नुसत्या क्रिकेटसाठी. आता वाजलेत 5:15 आणि आता मॅच आहे. आणि सगळं प्लेयर आमचं आवरा लागलेत, हातपाय धुवा लागले, ते सगळी फ्रेश व्हावं लागले. ते बसून कंटाळा आलाय. 3 ते 3.5 तास आम्ही असं निवांत बसलेलो मॅचा बघत. आता फायनली मॅच आल्याजवळ डायरेक्ट दुसऱ्या राऊंडची मॅच आहे. नाईटला मॅच लाईटच खेळायचं होतं आणि ती पण बरं झालं. आता नाईटच खेळायला मिळणार, नाईटचा बी अनुभव घ्यायला मिळतोय. तर चला खेळूया आता. जरा फ्रेश होऊन आता बॉडी लूज करायची, वॉर्मअप करायचे आणि मॅचची तयारी करायची. आणि आमची मॅच आहे, हे मॅच बरोबर आपली माळशिरसभर मॅच आहे. माळशिरस तालुका विरुद्ध SP स्पोर्ट्स कवठेमंकाळ तालुका. तर चला. तर आता नाईटचा व्ह्यू बघा बॅक साईडला कसं दिसतंय. म्हणजे अजून 6:30 वाजले आहेत, पूर्ण अंधार पडायचा आहे. आणि तुम्हाला ग्राउंडचा व्ह्यू दावतो. असलं बाहेर दिसायला लागलं की नाही की शेवटच. ही बघा, ही ग्राउंडचा व्ह्यूज आहे. लय भारी वाटायला लागले. आज कधी खेळतोय आज झाले शेवट. असलं नाही की पैसा वसूल ग्राउंड दिसायला लागले. तर आत्ताच मॅच झाल्या आणि माळशिरसभर मॅच होते. मॅच असले डेंजर झाले. पहिला आम्ही बॅटिंग केली, बॅटिंग करत आमचा स्कोर झाला 87 झाला ना, 87 झाला, 86 झाला, 87 हा 6 ओव्हरला झाला 87 करायचा होता. आणि शेवटपर्यंत मॅच होतो. त्यांना जिंकायला 3 ओव्हरला पाहिजे होता 57. आणि स्ट्राईक होता अक्षय बोडरे. असल्या डेंजर मारलं त्यानं. 18 बॉल 57ची मॅच त्यानं इक्वली केली. 56 रना मारल्या 18 बॉलला वैयक्तिक. असल्या डेंजर काळाच बंद झालं. सुपर ओव्हरवर सामना गेला. आमच्या आजानं रन दिले 26. आमचा फिरोज आजानं मारला सध्याला वाईट वाटलं. 26 काढला. पूर्णपणे हरतो का काय असं वाटलं तर. पण सुपर ओव्हरला अविनाश वाघमारेनं चांगली ओव्हर केली. फक्त 6 बॉलला 9 धावा दिल्या. आणि 10 रन आम्हाला चेस करायच्या होत्या. आणि आम्ही चेस म्हणजे असलं का नाही की संपलेलं आमचं काम. थोडक्यात आम्ही जिंकलो आणि मॅच जिंकलो. आता 3ऱ्या राऊंडसाठी क्वालिफाय झाली, म्हणजे क्वार्टर फायनल जिंकलो तर बक्षीस हारलो की इथून घरला. तर आता मॅच आहे कोल्हापूर आणि बेळगाव. त्या दोघात प्री क्वार्टर लागणार आहे. आणि त्या दोघात जो जिंकल ती SP स्पोर्ट्सवर क्वार्टर फायनल लागणार आहे. क्वार्टर फायनल जिंकल जो टीम जिंकल ती बक्षीस जाणार आहे. आणि मॅच आज चालू आहे. पूर्णपणे अतिशय चुरशीचा सामना चालू आहे. आणि उद्याच फायनल घेतला आहे. 4थ्या दिवशी दिवसभर सामने होणार आणि नाईटला लाईटमध्ये फायनल होणार आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, फॉलो करा. चला आता सांगायला नामदेव ऐका. तर आता क्वार्टर फायनलचा सामना आहे बेळगाव विरुद्ध SP स्पोर्ट्स कवठेमंकाळ. तालुकाचा हा पाय. बेळगावनं कोल्हापूरला हरवून
क्वार्टर फायनलमध्ये जागा फिक्स केली आणि आम्ही खटावला हरवून माळ शिरत हरवून क्वार्टर फायनलमध्ये आली. आमच्या दोघात आता मॅच होणार 5 ओव्हरची. त्यात जो जिंकल तो खेळणार सेमीफायनल आणि जो हरल त्याचं दरवाजा इथंच बंद होणार. तर चला बघूया काय. आता टॉसला गेले ते कॅप्टन, त्या आता मॅच आहे. तर चला बघूया काय होतंय. जर पहिला टॉस जिंकला तर आमचं मत आहे आम्ही बॅटिंग तर करणार, नाहीतर फिल्डिंग करणार. म्हणजे आता ह्याच्यावर टॉसवर आहे, पण शक्यतो आमचं 90% तर आम्ही जोर आहे बॉलिंगवर जोर आहे. तर चेस करायला बघेन. तर भेटूया थोड्या. तर टॉस झाला आहे आत्ता आणि पहिला आमची फिल्डिंग आहे. तर आम्ही चेस करणं बेस्टच आहे. तर स्टार्टिंगला गडबड होते की बाबा चांगली टीम आहे, स्कोर जास्त करायचा आहे, पण आता चेसिंग करायचं आहे. त्यामुळं कॅल्क्युलेशनने खेळायला भेटेल. पुढची टीमचे बॉलिंग बॅटिंग बघून कशी खेळतात काय करतात बघून रन रेट कितीच आहे सगळं व्यवस्थित खेळायचे, बॅलन्स करून खेळायचे. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये आम्ही अपोजिट टीमला म्हणजे बेळगाव टीमला आहे ना तर लेतले 50पर्यंत थांबवायचा प्रयत्न करीन. तर शेवटी क्रिकेट आहे, पण ट्राय करणं तर आमच्या हातात आहे. 100% ट्राय करीन. 50 रनला जर थांबलीत तर 10 रनच्या कॅल्क्युलेशननं आरामात सेमीफायनल जाऊ शकते. तर बघूया पूर्णपणे ट्राय करीन आम्ही. तर आत्ताच मॅच झाली क्वार्टर फायनलची आणि वाईट हरलो. सकाळी आलोय, रात्री आता वाजले 10. तर हारूनच चाललोय. एवढं वाईट वाटतंय का नाही की सकाळी हारल्यावर काय वाटत नाही. सांगायचं म्हणजे थोडं बॅटिंग पण नाही झाली. पहिला आम्ही बॉलिंग केली, आम्हाला मारला 85-86 करायचा होता. एवढं वाईट 5 ओव्हरला 86 करायचा होता. प्रत्येक बॉलरला 20-20 मारतच गेलेत आणि आमच्या वेळी काय एकाला सुद्धा झाला नाही स्कोर करायचा. आणि आमची टीम पूर्णपणे 40 ओव्हरच 5 ओव्हरला 40च केला. तर चला बॅड लक. चालाय क्रिकेट आहे, हार जीत होतं राहते. आज हारले, उद्या जिंकीनच. तर नेक्स्ट टाइम नक्कीच जोर लाव. तर चला आता आजच्या छोट्यासा ब्लॉगचा इथंच पुढे एंड, कारण घरी जाऊन तर एंड करता येणार नाही, कारण का तिथं लाईटचा प्रॉब्लेम नसतोय. आता इथं उजेडात एवढी मोठी लाईट आहे. ग्राउंडचं सेंटर मधनं ग्राउंड बघा, हे ग्राउंड आहे सेंटर. असलं बाहेर दिसतंय का नाही, मस्त फील येत होता. पण काय हार्ड लक आणि बाहेर नेऊन हरवून गेल्यामुळे कसं वाटतंय, जरा बॅटिंग बी व्हायला पाहिजे होते. तर चला ब्लॉगचा इथंच करूया भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय. जर ब्लॉग आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय.